नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आज आपण गणपती बाप्पांच्या एक अतिशय गोड, आनंददायी आणि अंतःकरणाला स्पर्श करणाऱ्या विषयावर चिंतन करणार आहोत. ते म्हणजे गणपती बाप्पांना मोदक सर्वात अधिक का प्रिय? गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीचे दैवत, विवेकाचे प्रतीक, ज्ञानाचे अधिष्ठान आणि भक्तांच्या जीवनातील आनंदाचा आधार. आणि मोदक म्हणजे काय? मोदक म्हणजे आनंदाचा साक्षात आकार. मोदक म्हणजे समाधान, तृप्ती आणि प्रसन्नतेचे प्रतीक. भक्त हो, आपण पाहतो कुठलाही गणेशोत्सव असो, घरातील साधी पूजा असो, संकट चतुर्थी असो किंवा आरतीचा मंगल क्षण, मोदकाशिवाय गणपती बाप्पाची पूजा अपूर्ण वाटते. पण मनात एक प्रश्न नक्कीच येतो. आपण बाप्पांना लाडू दाखवतो, पेढे दाखवतो, फळं, नैवेद्य सगळं दाखवतो, तरीही मोदकच बाप्पांना सर्वात अधिक प्रिय का? या प्रश्नाचं उत्तर फक्त चवीत नाही, फक्त गोडव्यात नाही, तर ते दडलेलं आहे पौराणिक कथांमध्ये, आध्यात्मिक अर्थांमध्ये आणि भक्तिभावाच्या गाभामध्ये. चला तर मग भक्त हो, आज या पवित्र क्षणी आपण एकत्र बसून या रहस्याचा, या गोड भक्तीचा आणि या दिव्य ज्ञानाचा अनुभव घेऊया. आणि हो, जर माघ महिन्यातील गणेश जयंती विशेष व्हिडिओ बघितला नसेल, तो व्हिडिओ नक्की पहा. त्याची लिंक मी कमेंटमध्ये देईन. आता आपण या विषयाच्या मुळाशी जाऊया. सर्वप्रथम समजून घेऊया मोदक या शब्दाचा खरा अर्थ काय आहे. संस्कृत भाषेत मोद या शब्दाचा अर्थ होतो आनंद, समाधान, अंतःकरणातील तृप्ती आणि आत्म्याला मिळणारा शांत असा आनंद. म्हणजेच मोदक हा केवळ गोड पदार्थ नाही, तो आहे आनंदाचा, समाधानाचा आणि तृप्तीचा साक्षात प्रतीक. भक्त हो, आपण नेहमी अनुभवतो काही पदार्थ पोट भरतात, पण मोदक मन भरतो. मोदक असा आहे की तो खाल्ल्यावर फक्त जिभेलाच गोडवा मिळत नाही, तर मन प्रसन्न होतं, बुद्धी शांत होते आणि आत्म्याला समाधान मिळतं. म्हणूनच अध्यात्मात सांगितलं जातं, मोदकाचा बाहेरचं आवरण म्हणजे आपली साधना, आपले कष्ट, आपला संयम, आणि मोदकाची आतली गोड पाकळी म्हणजे ज्ञान, बुद्धी, आत्मानंद. जो भक्त साधनेच्या या कठीण आवरणाला श्रद्धेने आणि संयमानं फोडतो, त्यालाच ज्ञानाचा गोडवा मिळतो, आत्म्याचा आनंद प्राप्त होतो. भक्त हो, हेच तर गणपती बाप्पाचे जीवन तत्व आहे. गणपती बाप्पा म्हणजे ज्ञानाचे दैवत, बुद्धीचे अधिष्ठान, विवेकाचा मार्गदर्शक. म्हणूनच ज्यांना ज्ञान प्रिय आहे, ज्यांना भक्ताच्या आनंदाची काळजी आहे, ज्यांच्या चरणी समाधान व तृप्ती आहे, त्यांना मोदक सर्वाधिक प्रिय आहे. मोदक आपल्याला शिकवतो, कष्टाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय खरा आनंद नाही. भक्त हो, आपण आता एका अतिशय प्रसिद्ध, अर्थपूर्ण, अंतःकरणाला स्पर्श करणाऱ्या पौराणिक कथेचा स्मरण करूया. परशुराम आणि गणेशजीची कथा. एकदा परशुराम ऋषी आपल्या परशुसह कैलास पर्वतावर आले. कैलासावर त्यावेळी भगवान महादेव गाढ ध्यानात होते. संपूर्ण वातावरण शांत, स्थिर आणि दिव्य होते. महादेवांच्या ध्यानात कोणतीही व्यत्यय येऊ नये म्हणून गणेशजी द्वारपाल म्हणून उभे होते. परशुराम ऋषींनी कैलासात प्रवेश करण्याचा आग्रह धरला. ते महादेवांचे परम भक्त होते. परंतु गणेशजींनी अत्यंत नम्रपणे पण ठाम शब्दात सांगितले, पिताश्री ध्यानात आहेत. ध्यान पूर्ण झाल्याशिवाय कोणाला आत जाता येणार नाही. प्रिय भक्त हो, नियम हा नियम असतो, तो कोणासाठीही बदलत नाही. परंतु परशुराम ऋषींना राग आला. आपण ब्राह्मण, महावीर आहोत, आपल्याला कोण थांबवणार, असा त्यांचा भाव झाला. यातूनच गणेशजी आणि परशुराम ऋषी यांच्यात युद्ध सुरू झाले.
परशुरामांनी आपल्या दिव्य परशुने गणेशजीवर आघात केला आणि त्या आघातात गणेशजीचा एक दात तुटला. भक्त हो, हा तुटलेला दात म्हणजेच एकदंत. हा दात तुटला, पण गणेशजींचा संयम तुटला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त शांतता होती. पण त्या दातामुळे गणेशजींना कडक कण खाणे कठीण झाले. तेव्हा माता पार्वतीचे मातृत्व जागे झाले. मातेने प्रेमाने विचार केला, माझ्या बाळाला जे सहज खाता येईल, ते जे पचायला हलके असेल आणि जे आनंद देईल. आणि त्या विचारातून मातेने तयार केला मऊ, गोड आणि सुपाचा असा मोदक. मोदक इतका मऊ होता की चावण्याची गरज नव्हती. तो थेट तोंडात विरघळत होता आणि पोटासोबत मनालाही समाधान देत होता. तो मोदक खाताच गणेशजींना मिळाला शारीरिक आराम, मानसिक समाधान आणि अंतःकरणातील अपार असा आनंद. त्या क्षणी गणेशजींच्या मुखावर हास्य फुलले आणि तेव्हापासून भक्त हो, मोदक गणपती बाप्पांचा एक अत्यंत प्रिय भोग बनला. ही कथा आपल्याला शिकवते, देवांना भोग प्रिय नसतो, तर भोगामागची भावना प्रिय असते. भक्त हो, आता आपण आणखी एका अत्यंत दिव्य, प्रेमळ आणि भक्तीने भरलेल्या पौराणिक कथेचे स्मरण करूया. अत्री ऋषी आणि माता अनसूयेची कथा. एकदा गणपती बाप्पा भक्तांच्या भेटीसाठी पृथ्वीवर भ्रमण करत होते. त्यावेळी ते महर्षी अत्री यांच्या आश्रमात आले. तो आश्रम होता तपस्येने पवित्र, ऋषीमुनीच्या जपाने गुंजणारा आणि भक्तीच्या सुवासाने भरलेला. गणेशजी आश्रमात येताच माता अनसूयेने मातेसारखे मायेने त्यांचे स्वागत केले. भक्त हो, माता अनसूया म्हणजे पतिव्रता धर्माचा आदर्श रूप, सेवा, त्याग आणि प्रेमाची मूर्ती. मातेने बाप्पांना आदराने आसन दिले आणि प्रेमानं विचारले, बाळा, आज काय अर्पण करू? तिने गणेशजी समोर अनेक प्रकारचे अन्न वाढले. भाज्या, भाजी, भात, कडधान्ये, विविध गोड पदार्थ थाट भरले. पण तरीही गणेशजी खात होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचा भाव काही दिसेना. भक्तो हो, हे दृश्य पाहून माता अनसूयेचे हृदय व्याकुळ झाले. ती मनात म्हणाली, मी सर्व काही दिलं, पण बाप्पांचं मन अजून भरलं नाही. शेवटी अत्यंत साधेपणाने पण अपार प्रेमाने मातेने एक छोटा गोड मोदक तयार केला. कोणताही दिखावा नाही, कोणतेही विशेष साहित्य नाही, फक्त शुद्ध असा भाव. तो मोदक गणेशजींना अर्पण केला आणि काय चमत्कार होतो भक्त हो. तो मोदक खाताच गणेशजींनी एक जोरदार डकार दिली. तो डकार इतका दिव्य होता की त्याचा नाद थेट कैलासावर पोचला. आणि आश्चर्य म्हणजे स्वतः भगवान शंकरांनाही सलग 21 डकारा आल्या. हे दृश्य पाहून माता पार्वती प्रसन्न झाल्या. त्या हसत म्हणाल्या, जिथे शुद्ध प्रेम आहे तिथे समाधान आहे. आजपासून हा मोदक माझ्या गणेशाचा सर्वाधिक प्रिय भोग असेल. आणि त्या दिवसापासून भक्त हो, 21 मोदक अर्पण करण्याची पवित्र परंपरा सुरू झाली. ही कथा आपल्याला एक सुंदर असा संदेश देते. देवांना भोगाची भव्यता नको, देवांना पदार्थाची संख्या नको, देवांना फक्त भावना हवी. जिथे प्रेम आहे तिथे देव तृप्त होतात. भक्त हो, आपण रोज ऐकतो, पाहतो आणि करतो, गणपती बाप्पांना 21 मोदक नैवेद्य अर्पण करा. पण कधी थांबून विचार केला का, 21च का? 10 का नाही? 11 का नाही? 101 का नाही? भक्त हो, भारतीय संस्कृतीत प्रत्येक संख्या एक वेगळा, केवळ एक आकडा नसते. ती एक ऊर्जा असते, एक तत्व असते. आणि त्यातील 21 ही संख्या अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानली जाते. 21 म्हणजे 14 विद्या, ज्यामध्ये 4 वेद, 6 वेदांगे, मीमांसा, न्याय, पुराण, धर्मशास्त्र येतं. 64 कला, ज्यामध्ये संगीत, नृत्य, लेखन, शिल्प, वास्तू आणि जीवनातील सर्व कौशल्ये. आणि मानवी जीवनातील 3 गुण, सत्व, रज, तम. भक्त हो, या सर्वांवर गणपती बाप्पाचे
अधिपत्य आहे. म्हणूनच 21 मोदक म्हणजे आपल्या जीवनातील ज्ञान, कला आणि गुणधर्म हे सर्व बाप्पांच्या चरणी अर्पण करणं. 21 मोदक हे केवळ नैवेद्य नाहीत, ते प्रतीक आहे आपल्या मनाचे, आपल्या बुद्धीचे आणि आपल्या अहंकाराचे. जेव्हा आपण 21 मोदक अर्पण करतो तेव्हा आपण बाप्पांना म्हणतो, बाप्पा, माझे मन तुझ्या चरणी, माझी बुद्धी तुझ्या चरणी आणि माझा अहंकारही तुझ्या चरणी. माझा आनंद तुझा, माझे ज्ञान तुझे आणि माझी तृप्ती तुझीच. भक्त हो, गणपती बाप्पांना मोदकाची संख्या महत्त्वाची नाही, त्यांना महत्त्वाचा आहे आपल्या अर्पणामागचा भाव. 21 मोदक म्हणजे मी माझं संपूर्ण अस्तित्व तुझ्या चरणी अर्पण करतो. आणि जेथे संपूर्ण समर्पण असतं तेथे बाप्पांची कृपा नक्कीच बरसते. भक्त हो, आता आपण संपूर्ण विषयाचा अंतर्मुख करणारा, जीवनाला स्पर्श करणारा आणि मनात कायम राहणारा संदेश समजून घेऊया. मोदक आपल्या जीवनाचा फार मोठा संदेश देतो. मोदकाकडे नीट पहा. बाहेरून कठीण असा आवरण, आत लपलेला गोड असा सार. हे फक्त मोदकापुरतं मर्यादित नाही भक्त हो, ते आपल्या जीवनाचंही प्रतिबिंब आहे. आपल्या जीवनातही कष्ट असतात, अडचणी असतात, संघर्ष असतात, दुःखाचे क्षण देखील असतात. हे सगळं म्हणजे मोदकाचं बाहेरचं आवरण. पण जर आपण श्रद्धा ठेवली, संयम धरला, साधना केली आणि बाप्पांवर विश्वास ठेवला तर त्या कठीण आवरणातसुद्धा आनंद लपलेला असतो, समाधान दडलेलं असतं, ज्ञान उगम पावतं. भक्त हो, मोदक आपल्याला शिकवतो, जोपर्यंत आपल्या जीवनातील अडचणीपासून आपण पळतो तोपर्यंत गोडवा मिळत नाही. पण जो धैर्याने त्या अडचणींना सामोरं जातो, जो श्रद्धेने साधनेचा मार्ग धरतो, त्यालाच आत्मिक आनंद मिळतो, जीवनाचा खरा अर्थ समजतो. गणपती बाप्पा आपल्याला सांगतात, कष्टांना घाबरू नका, संघर्षांना पाठी फिरवू नका. कारण ज्या आवरणामुळे तुम्ही त्रास सहन करता त्याच आवरणाच्या आत आनंद दडलेला असतो. मोदक हा फक्त नैवेद्य नाही, तो आहे जीवन जगण्याची शिकवण, भक्तीचा मार्ग आणि ज्ञानाचा दीप. भक्त हो, या पवित्र क्षणी, या गोड भक्तीच्या प्रवासाच्या शेवटी क्षणभर थांबून आपण मागे वळून पाहूया. आज आपण जाणून घेतले मोदकाचा आध्यात्मिक अर्थ, परशुराम आणि गणेशजीची भावस्पर्शी कथा, अत्री ऋषी आणि माता अनसूयेची प्रेमळ अशी कथा, 21 मोदकाचे गूढ आणि त्यामागील समर्पण. या सगळ्यातून एकच सत्य उलगडतं, मोदक हा फक्त गोड पदार्थ नाही, तो आहे ज्ञानाचा प्रतीक, आनंदाचा स्रोत आणि भक्तीचा साकार रूप. भक्त हो, गणपती बाप्पांना मोदक अर्पण करताना आपण फक्त नैवेद्य देत नाही, आपण अर्पण करतो आपला अहंकार, आपले अज्ञान, आपले दुःख आणि आपली भीती. चला तर मग या पवित्र क्षणी मन, बुद्धी आणि भाव सगळं बाप्पांच्या चरणी अर्पण करूया. बाप्पा, आम्हाला ज्ञान दे, आम्हाला आनंद दे आणि आमच्या जीवनातील सर्व विघ्न दूर कर. आणि शेवटी संपूर्ण भक्तिभावाने हृदयातून निघालेल्या शब्दात, गणपती बाप्पा मोरया. बाप्पांची कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहो. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांशी माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच एका भक्तिपूर्व प्रवासात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.